6 वेळा आमदार आणि 9 वेळा मंत्रिपद मिळवलेले कागलचे आमदार आणि सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलसह कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे मंत्रिपद तर दुसरीकडे जिल्ह्याचं अर्थकारण असलेल्या गोकुळ आणि केडीसीसी बँकेवर निर्विवाद वर्चस्व। यामुळे मुश्रीफांनी गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण सातत्यानं स्वतःभोवती केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय। परंतु नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाकडून मुश्रीफांची राजकीय कोंडी होताना दिसत आहे। त्यातच कागलमधील महत्त्वाचे नेते समरजित सिंह घाटगेंनी भाजपमध्ये घरवापसी केल्यामुळे मुश्रीफांना कागलमध्येच खिंडीत गाठण्याचा डाव भाजपचे वरिष्ठ नेतृत्व आखत आहेत का, तसे संकेत सध्याच्या राजकीय हालचालीवरून मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून नामदार हसन मुश्रीफांची ओळख होती। कागल विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा विजयी होत मुश्रीफांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। 9 वेळेस मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीचं सोनं करत आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामं केली। या कालावधीत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास संपादन केल्यानं अगदी राष्ट्रवादीच्या फुटीच्या अगोदरपर्यंत शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून मुश्रीफांकडे पाहिलं जात होतं। अनेक कठीण प्रसंगात शरद पवार हे मुश्रीफांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले हे स्वतः शरद पवारांनी भाषणात बोलून दाखवलं आहे। तसेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुद्धा दिवंगत अजित पवारांनी मुश्रीफांना ताकद देण्याचं काम केलं। सत्तेत सहभागी होताना पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये वर्णी लावत अजित पवारांनी मंत्रिपद मुश्रीफांच्या पदरात टाकलं। अजितदादांनी देखील मुश्रीफांना पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत नेहमीच महत्त्वाचं स्थान दिल्याचं पाहायला मिळायचं। परंतु अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर हसन मुश्रीफ एकाकी पडताना दिसत आहे। याची जाणीव स्वतः हसन मुश्रीफांना देखील होत असावी। मुश्रीफांचे हात बळकट करण्यासाठी सद्य परिस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतीच रसद मुश्रीफांना मिळत नसल्याचं बोललं जात आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थातील निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं दमदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं। परंतु युद्धात जिंकलं आणि तहात हारले अशी काहीशी गत मुश्रीफांची झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदे वाटपात हसन मुश्रीफांची महायुतीकडून सातत्यानं कोंडी होताना दिसत आहे। कोल्हापूर मनपात तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचं शहरातील कार्यकर्ते आता उघडपणे बोलून दाखवत आहेत। झेडपीत देखील 20 सदस्य निवडून आलेले असताना सुद्धा मित्र पक्षांच्या दबावामुळेच अध्यक्षपदाखेरीज इतर महत्त्वाच्या खात्यावर त्यांना पाणी सोडावं लागलं। त्यातच मंत्री मुश्रीफांची आणि आमदार सतेज पाटलांची मैत्रीतील दोर ही स्वतः मुश्रीफांनीच कापलं असल्याचं मुश्रीफांच्या जवळचे लोक सध्या बोलत आहेत। अशातच भाजपनं गोकुळमध्ये मुश्रीफांना अडचणीत आणण्यासाठी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटलांना आतल्या दारानं मैदानात उतरवलं असल्याचं बोललं जात आहे। गोकुळवरील मुश्रीफांच्या सत्तेला सुरुंग लावून गोकुळमध्ये देखील भाजपला हातपाय पसरवायची संधी सध्याचे वरिष्ठ नेतृत्व शोधत आहे। त्यामुळे अलीकडच्या काळातील राजकीय हालचाली पाहता 2029 विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये राजकीय उलथापालथ होणार असे संकेत मिळू लागले आहेत। एकेकाचे मुश्रीफांचे कट्टर विरोधक असणारे समरजित सिंह घाटगे मुख्यमंत्री फडणवीसांच्या सांगण्यावरून मुश्रीफांशी हातमिळवणी करून एकत्रित लढले आणि ते स्वतः पुन्हा भाजपात गेले आहेत। दुसरीकडे संजय मंडलिक हे महायुतीतील शिवसेनेचे महत्त्वपूर्ण नेते आहेत। उत्तर कागलमध्ये मोठा जनसंपर्क आहे, ते सुद्धा मुश्रीफांचे कट्टर विरोधक समजले जातात। याचबरोबरचा भाजपचा स्थानिक गट आणि समरजित सिंह घाटगे यांच्या समर्थकांना मुश्रीफांचं वावडं आहे। कागल विधानसभेसाठी समरजित घाटगेंची महत्वाकांक्षा सर्वश्रुत आहे। त्यामुळे भाजप कागलमध्ये ग्राउंड लेवलला पाय रोवण्यासाठी समरजित सिंह घाटगेंच्या मागे मोठी ताकद उभी करत असल्याचं काम सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। त्यामुळे 2029च्या विधानसभेत कागलमध्ये भाजपनं आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। त्यातून आगामी काळात मुश्रीफांकडून गोकुळ आणि केडीसीसी बँक काढून घेण्यासाठी भाजपकडून अंतर्गत डावपेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे हसन मुश्रीफांच्या सहकार आणि ग्रामीण अर्थकारणाच्या राजकारणाला सुरुंग लावत भाजप मुश्रीफ पॅटर्नला धक्का देणार का, हे आगामी काळच ठरवेल।